शेतकरी पुत्र, शेतकरी नेते म्हणून जे उभरतं नेतृत्व समोर आलं आणि शेतकऱ्यांसाठी अहोरात्र आंदोलन उभे करत राहिलं ते नेतृत्व म्हणजे बच्चू कडू. बच्चू कडू यांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलला, आंदोलन उभं केलं. तसेच शेतकरी नेते म्हणून रविकांत तुपकर यांनी त्यांना साथ दिली. संघटना अनेक या आंदोलनामध्ये सामील झाल्या. हा विषय खूप मोठा झाला, संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. त्यानंतर थेट सह्याद्रीवरती मुंबई येथे बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या आंदोलनाला पुरेसं यश हे आलेलं आपल्याला दिसून येतं. पण सरसगट कर्जमाफी होणार नाही. यामध्ये त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे जे या नियमामध्ये बसतील. तसं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले म्हणा की आम्ही समिती स्थापन करणार आहोत आणि त्यानुसार आम्ही अहवाल घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये कर्जमाफी कोणाला मिळणार आणि कोणाला नाही यासाठी प्रयत्न चालू आहेत. 2026 मध्ये कर्जमाफीची मोठी बातमी समोर येऊ शकते. परंतु या बैठकीमध्ये नेमकं झालंय काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडचिड करत होते त्यांच्या मुद्द्यावर. आमदारांविषयी जी भाषा वापरण्यात आली रविकांत तुपकर यांच्याद्वारे, त्यावर देखील खडाजंगी झाली. समिती स्थापन करू नका, डायरेक्ट तुम्ही कर्जमाफी द्या, अशी देखील चर्चा झाली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो आमचा विषय आहे, आम्ही काय करायचं ते करू असं म्हटले. आता मेन विषय असा आहे की कर्जमाफी कोणाला मिळणार नाही. या लोकांना कर्जमाफी मिळणार नाही तर कोणाला? एक, ज्यांची जमीन किंवा जागा फ्लॉटिंगच्या ठिकाणी असेल, प्लॉटिंग होत असेल, रोड टच असेल, शहराच्या बाजूला असेल, ती प्लॉटिंग होणारी जागा असेल, जी की वहित जमीन नसेल, अशा लोकांना कर्जमाफी मिळणार नाही. दुसरं, जे पेन्शनधारक आहेत त्या लोकांकडे कर्ज असेल तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. जे शासकीय कर्मचारी असतील, नोकरदार असतील, परंतु त्यांचं शेतीवर कर्ज आहे उचललेला, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. असे अनेक मुद्दे या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. आणि हा खुलासा, बैठकीमधील ठरलेल्या आढावाचा खुलासा रविकांत तुपकर शेतकरी नेते यांनी या स्टेटमेंटमध्ये त्यांनी हा खुलासा केलेला आहे. यामध्ये प्रॉपर्टीचा विचार केला जाईल, नोकरीचा विचार केला जाईल, प्लॉटिंगचा विचार केला जाईल, पेन्शनचा विचार केला जाईल. संपूर्ण घडामोडी यामध्ये विचार करून समिती स्थापन करून यामध्ये जे नियमात बसेल, ज्याला कोणताही आधार नाही, फक्त जमिनीवर ज्यांचा उदरनिर्वाह आहे, अशांनाच कर्जमाफी मिळणार आहे असं प्राथमिकदर्शी माहिती समोर येते. नंतर ही कर्जमाफी जून महिन्याच्या 2026 आणि जून महिना याच्यानंतर समिती स्थापन होऊन अहवाल घेऊन तेथून पुढे हा निर्णय होणार आहे. त्याच्या अगोदर होणार नाही. आणि ही खूप मोठी लांबची तारीख आहे. यावर नाराजी व्यक्त केली रविकांत तुपकर यांनी. बच्चू कडू यांच्यावर जे वारंवार आरोप होत होते की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते मॅनेज झालेत, परंतु बैठकीमध्ये जे झालं ते संपूर्ण रविकांत तुपकर यांनी आढावा घेतलेला आहे, खुलासा केलेला आहे. अफवा या गोष्टीला महत्व नसतं, जे सत्य असतं ते सत्यच असतं. बच्चू कडू यांच्यावर जे आरोप होत आहेत की ही जमीन कुठून आली याची चौकशी करा, एवढी प्रॉपर्टी कुठून आली याची चौकशी करा, परंतु जो शेतकऱ्यासाठी लढतो हे महत्वाचं आहे, बाकीचे विषय वेगळे आहेत. आरोप प्रत्यारोप, विरोध, सरकार, विरोधी पक्ष हे घडामोडी चालत राहतात, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी जे महत्वाचं आहे ते खूप महत्वाचा विषय असतो, ते म्हणजे आता कर्जमाफी. तर कर्जमाफी सरसकट मिळणार नाही. जे या नियमामध्ये बसतील, ज्यांना कोणताही दुसरा सोर्स नसेल इन्कमचा, त्यांना कर्जमाफी ही मिळणार. ज्यांना सोर्स असेल, जे आपण अगोदर घेतलं, त्यांना ही कर्जमाफीतून वगळलं जाणार आहे. यानंतर जे थकबाकी असते, 1 वर्ष झालं की कर्जाला रिन्यू करावं लागतं, ते नवीन मध्ये मोडतं. ज्यांनी रिन्यू केलं नाही, ज्यांचं थकबाकीमध्ये असेल, त्यांनाच हे कर्ज माफी मिळेल. ज्यांनी रिन्यू केलं, मग कर्ज जुनं आहे परंतु अर्ज करून फॉर्म भरून त्याला रिन्यू केलं चालू वर्षामध्ये, तर ते कर्जमाफीमध्ये येणार नाही, त्यांना देखील कर्जमाफी मिळणार नाही. हे देखील रविकांत तुपकर यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये खुलासा केलेला आपल्याला दिसून येतो. ह्या संपूर्ण आहेत घडामोडी आजच्या कर्जमाफी या विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा निर्णय. बच्चू कडू, रविकांत तुपकर यांनी सह्याद्रीवरती घेतलेली ही बैठक खूप वेळ चालली, तासनतास चालली. यातून हा निष्कर्ष निघालेला आहे. तारीख लांब आहे, कधीही समिती स्थापन होऊन यावर पुढे तपास अहवाल सुरू होऊ शकतो. एकूणच या कर्जमाफीच्या या विषयावरती आलेल्या माहितीवरती आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा आणि पाहत राहा. देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या आपल्या चॅनलवर दाखवल्या जातात. देखील जनहितोपदेश
माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते आणि जे सत्य आहे ते कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे आपलं MMG न्यूज मराठी चॅनल करत असतं. तर एकूणच ही घडामोडी आहे आजची. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.